सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मकर संक्रांतीच्या तोंडावर नाशिक शहरातील सातपूर पोलीस ठाणे हद्दीत मानवी व वन्यजीवास धोका पोहोचू नये या उद्देशाने नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा उपयोग होऊ नये या कारणासाठी खबरदारी घेण्याचे आदेश नाशिक शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले। त्याच आदेशाचे पालन करत सातपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार सागर गुंजाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार सातपूर ITI पटंगणात 2 इसम चोरट्या मार्गाने नायलॉन मांजा विकत असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना गुप्तहेरांच्या माध्यमातून मिळाली होती। सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सागर गुंजाळ व त्यांच्या टीमने योग्य रीतीने सापळा रचत 6 जानेवारीच्या रात्रीच्या सुमारास ITI सिग्नल परिसरात जाऊन 2 जणांना त्यांचं नाव गाव विचारता त्यांची नावे ओम साहेबराव भांबरे वय वर्ष 20 राहणार सिद्धिविनायक सोसायटी युनियन बँकेच्या पाठीमागे कामटवाडा सिडको या ठिकाणी, ओम कैलास पवार वय वर्ष 18 शिवशक्ती चौक सिडको नाशिक यांच्याकडे नायलॉन मांजाचे बेकायदेशीर 20 गट्टू आढळून आले। त्या ठिकाणी त्यांच्या जवळ असलेली मोटरसायकल क्रमांक MH15 FV 0362 व नायलॉन मांजाचे एकूण 20 गट्टू असा 50,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, पोलीस हवालदार दीपक खरपटे, सागर गुंजाळ, भूषण शिरवळ, योगेश गायकवाड यांनी ही कारवाई यशस्वीरीतीने पार पाडली आहे। मकर संक्रांतीच्या तोंडावर या कारवाईने सागर गुंजाळ व त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे। या कारवाईत ओम भांबरे व ओम कैलास पवार यांच्याकडून 50,000 रुपये किमतीचा माल मिळून आल्यानं त्यांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाई संदर्भात पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ यांनी देखील अधिक माहिती दिली आहे। मांजा विक्री करताय त्याप्रमाणे आम्ही 2 पंचांना बोलावून घेऊन आमची टीम सागर गुंजाळ, भूषण शिरवळ व दीपक खरपडे यांच्या मदतीने आम्ही जाऊन सदर ठिकाणी छापा घातला असता ते गाडीवरती एका गोणीमध्ये 20 गट्टू नायलॉनचे चेक केला असता असा मांजा मिळून आला। त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याची काम चालू आहे। सदर आरोपींचे नावे ओम साहेबराव भांबरे, सिद्धिविनायक सोसायटी कामटवाडी इथे राहतो तो, आणि ओम कैलास पवार वय 18 वर्ष आहे त्याचं, तो पण शिवशक्ती चौकातच राहतो। सर्व दोघे पण सिडकोचे आहे, परंतु जी मांजाची विक्री होती ती ITI मोकळ्या मैदानावर त्यांचं काम चालू होतं। एका गट्टूची किंमत साधारणतः 500 चढ्या भावात विकायचे काम चालू असताना आम्ही रेड केली। त्यामध्ये आमच्या वरिष्ठांचे आम्ही भालेराव सरांचं मार्गदर्शन लाभलं आणि माननीय आयुक्तांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर सातपूरकरांना काय आव्हान करणार या संदर्भात? आम्ही सातपूरकरांना एकच आव्हान करतो, आम्ही जोपर्यंत मकर संक्रांत आहे तोपर्यंत सदरची कारवाई धडकपणे आम्ही चालू ठेवणार आहे। माझे कर्मचारी आम्ही आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई चालू ठेवणार आहे। असं कोणी जर आपल्याला मांजा विक्री करताना किंवा पतंग उडवताना जी नायलॉन मांजाची पतंग उडवत आहे किंवा नायलॉनचा मांजा विक्री करताय, आम्हाला बिनधास्तपणे आमच्या PI सरांच्या नंबरवरती किंवा आमच्या CP सरांच्या WhatsApp ग्रुपवरती माहिती टाकावी, आम्ही त्यांचं कारवाई करण्यात येईल। मुद्देमाल साधारण किती किमतीचा असेल? आता जी गाडी आम्ही जमा केलेली आहे त्याच्यावरती गट्टूची विक्री होत होती ती 45,000 रुपयाची आहे। मांजाची किंमत एका गट्टूची 500 रुपये असे 20 गट्टू आहे आणि गट्टूंची किंमत 10,000 आहे। असा एकूण 55,000चा माल आम्ही पकडलेला आहे। माझ्या DBच्या कर्मचाऱ्यांनी सर्व मदतीने हे काम झालेले आहे। सातपूर गुन्हे शोध पथकातील सागर गुंजाळ यांची ही उल्लेखनीय कामगिरी आहे। नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले असल्याचे देखील पाहायला मिळत आहे। हजारो किमतींचा नायलॉन मांजा पोलिसांच्या माध्यमातून जप्त करण्यात आला। या संदर्भात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत या संदर्भातील आणखी आरोपींच्या माध्यमातून देखील या संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्यासाठी सातपूर पोलीस हे प्रयत्नशील आहे। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, सातपूर।